इचलकरंजीतील शांतीनगर परिसरात भीषण आग. नॅचरल गॅस पाईपचे नुकसान. इचलकरंजी येथील शांतीनगर परिसरातील आर्गे भवनजवळील ओढ्याच्या काठावर मंगळवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. ओढ्यानजीकच्या मोकळ्या जागेत नॅचरल गॅस लाईनसाठी वापरण्यात येणाऱ्या पाईप्सचा साठा करण्यात आला होता. या पाईप्सना आग लागल्याने काही वेळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या आगीमुळे आकाशात धुराचे मोठे लोट पसरले होते. सुमारे 10 किलोमीटर अंतरावरूनही धूर दिसत असल्याने नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. आगीत नॅचरल गॅस पाईपचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जवळील झाडांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने इचलकरंजी महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या व जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आणखी मोठे नुकसान टळले. दरम्यान आगीची माहिती मिळताच महापौर उदय धातुंडे व नगरसेविका जावळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिकांच्या मते संबंधित जागेवर अनेक वर्षांपासून नशेखोरांचा वावर असून तेथे वारंवार गैरप्रकार घडत असतात. त्यामुळे ही जागा तातडीने बंदिस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच इतक्या मजबूत पाईप्सना आग लागण्यासाठी ज्वलनशील पदार्थांचा वापर झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून अज्ञात व्यक्तींनीच ही आग लावल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.